मित्रांनो नमस्कार. आता आपण जी मका बघतोय तर या मका अगोदर ह्या वावरामध्ये कोथिंबीर होती म्हणजे छालणी. पण ती जी छालणी आहे ती छालणी मंदीच्या परेड म्हणजे ज्यावेळेस भाव नव्हते कोथिंबीरीला त्या परेडमध्ये काढायला आली आणि भाव नसल्यामुळं पूर्ण एक एकरला रोटर मारला. रोटर मारून 8 दिवसातच मका पेरली आणि आता ही जी मका आहे ही मका गुडघ्याच्या वरती झालेली आहे. मकाला एक आळीचा डोस आणि खताचा डोस हा पूर्ण झालेला आहे. तर बघा आत्ताचं जे वातावरण आहे ते पावसाचं आहे आणि कोथिंबीरसुद्धा काढायला पावसामुळेच लेट झाली होती आणि ज्यावेळेस पाऊस उघडला त्यावेळेस मार्केटमध्ये कोथिंबीर खूप जास्त प्रमाणात आली आणि त्याचा परिणाम कोथिंबीरीच्या बाजारावरती झाला. म्हणजे भाव जे पडलेत कोथिंबीरीचे, पाऊस उघडला कोथिंबीर जास्त निघायला लागली त्याच्यामुळे ते भाव कमी झाले आणि तो जो लॉस आहे तो लॉस खूप मोठा होता. पण त्याच्यानंतर पाऊस चालू झाला आणि 15-20 दिवसाचा पाऊस थांबल्याच्या नंतरनं वावर तयार केलं आणि मग त्याच्यानंतर मका पेरली. मग त्यावेळेस व्हिडिओ काढायला जमले नाही कारण आपलं गणपतीचं पण काम चालू राहते आणि तो जो परेड होता गणपती कामाचा परेड होता त्याच्यामुळे आपल्याला ही मका पेरताना किंवा वावराची मशागत केली ती मशागत करताना सुद्धा व्हिडिओ काढायला जमले नाही. तर आता इथून पुढे ही जी मका जी आहेत ही मका काढेपर्यंत तर आपण याचे व्हिडिओ बनवणारच आहेत. त्यामुळं कोणतं खत दिलं आहे आणि तणनाशक मारलं आहे का नाही मारलं आहे किंवा आळ्याचं औषध कोणतं टाकलं आहे हे पण सगळे व्हिडिओ आपण बनवणारच आहेत. याच्या अगोदर आपण जे डिलिगेट जे असते आळ्याचं औषध ते मकाला फवारलेलं आहे आणि मकाच्या कोमात थोडंसं औषध जे आहेत ते दुसरं टाकणारच आहे. पण डिलिगेट मारल्याच्या नंतर जी आळी होती मकावरती ती आळी पानांवरती आली होती आणि डिलिगेट मारल्याच्या नंतर जी आळी असते ती काळपट पडते म्हणजे तिचं अशक्तपणा जो आहे आळायचा तो दिसून येतो. आणि तुम्ही पण जर मका केली असेल तर बघा डिलिगेट मारल्याच्या 2-4 दिवसांनी बघा मकाच्या कोंबात जी आळी राहते ती आळी बाहेर आलेली राहते आणि ती थोडीशी काळपट आणि अशक्त झालेली राहते.